नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया आणि पुढील 1-4-5 दिवसाचा हवामान अंदाज थोडक्यात पाहूया. सध्या परिस्थिती पाहता हवामान बदलामुळे उद्याही जास्त ह्याच्यापेक्षा जोरदार पाऊस. सध्याची परिस्थिती अशी सांगते, कर्जत, करमाळा, फोंडा, परंडा ह्या भागातून मध्यम ते जोरदार पाऊस झालेला आहे. सोलापूर, अक्कलकोट या परिसरात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. आणि इकडे अजून पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यामध्ये मालगाव, देसाई, देशिंगचा भाग, मंगसुळी परिसरामध्ये हलका मध्यम पाऊस झालेला आहे. सांगलीच्या परिसरात सुद्धा शिरोळपर्यंत हलका मध्यम पाऊस झालेला दिसून येत आहे. आणि पुढे पलूस, तासगाव, आष्टा ह्याही परिसरामध्ये हलक्याच्या पावसाची नोंद झालेली दिसून येते. ही आता 4च्या सुमारच्या अगोदरचा इमेज. राधानगरी, गगनपावडा इकडून सुद्धा पावसाचे म्हणजे हलका मध्यम काहीसा जोरदार पाऊस झालेला दिसून येतोय. आणि इकडे गगनपावडा, रायपटण आणि पार्लोरा याही भागात मध्यम ते जोरदार पाऊस झालेला दिसून येतो आहे. इकडं गोवा परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. सिंधुदुर्ग म्हणजे सावंतवाडी, गोवा परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालेला दिसून येतं. आणि इकडे पुढे व्हायला गेलं तर रोहा, अलिबाग, पेण ह्याही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस झालेला दाखवत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहायला गेला तर कापोली, खेड, जुन्नर, कल्याण, डोंबिवली, पुणे, दौंड, जेजुरी ह्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे. आणि इकडे जेजुरी परिसरात खाली कापोली, पुणे धरून दक्षिणेकडे पावसाचा जोर वाढताना दिसतोय. गोरेगाव, जेजुरी, चिपळूण, सातारा, वडूज ह्याही भागातून बऱ्यापैकी मध्यम ते जोरदार पाऊस व्हायची शक्यता दाखवत आहे. चिपळूण, रत्नागिरी, सातारा, कराड, वडूज ह्याही परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या 24 तासांमध्ये दाखवत आहे. राजापूर, कोल्हापूर, निपाणी, सांगली परिसरात सुद्धा मध्यम ते काहीसा जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवत आहे. गोकाक परिसरामध्ये, सिंधुदुर्ग, गोवा परिसरात, बेळगाव आणि दांडेली ह्याही परिसरातून मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस व्हायची शक्यता आहे. गोकाक, सौंदत्ती ह्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे. तिथून दक्षिणेकडे कर्नाटकात भागात गेलं तर पावसाचा जोर वाढलेला आहे. रेवणा, कारवार, कुमटा, शिरशी, दांडेली ह्या भागात मुसळधार पाऊस होण्याची चिन्हे दिसत आहेत. आणि पुढे तिथून दक्षिणेकडे पूर्वेकडे पाहायला गेलं तर बारामती, इंदापूर, पंढरपूर, सोलापूर, इंडी ह्याही भागात मध्यम स्वरूपाचा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या 24 तासामध्ये व्हायची शक्यता दाखवत आहे. इकडे जत आणि सांगली, रपकैबंडी, विजापूर, इंडी परिसरात मध्यम ते जोरदार काहीसा पाऊस व्हायची शक्यता दिसून येत आहे. हलका मध्यम जोरदार. अहमदनगर, जामखेड, दौंड, करमाळा, बार्शी या भागात हलका मध्यम पाऊस व्हायची शक्यता आहे. बीड काही परिसरात हलक्या पावसाची शक्यता आहे. आणि परळी, अहमदपूर, लातूर, पेठ, तुळजापूर, उदगीर, टिगलर ह्या परिसरात सुद्धा स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. तुळजापूर, सोलापूर, अफजलपूर, कलबुर्गी, बसव कल्याण, इंडी ह्या परिसरात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. उदगीर, डिगलूर, निजामाबाद, निर्मळ, नांदेड, अहमदपूर ह्या भागात सुद्धा हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे. बिदर, बसव कल्याण आणि इकडे मेंढक ह्या कर्नाटक भागातून सुद्धा हलक्या मध्यम पाऊस व्हायची शक्यता आहे. इकडे कापशी, आहेरी, ब्रह्मगड आणि गडचिरोली परिसरात सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. हे झाला 24 तासातील अंदाज. येत्या 2-3 दिवसात पावसाचा जोर वाढून तो जोर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अकोला, नागपूर, चंद्रपूर, रामगुंडम, सोलापूर, मुंबई परिसरामध्ये त्याचा जोर वाढून हलका मध्यम काहीसा जोरदार पाऊस या परिसरात व्हायची शक्यता आहे. आणि जास्ती पावसाचा परिसर म्हटल्यावर सोलापूर, सांगली, कोल्हापूर, गोवा, हुबळी, बेळगाव, बळ्ळारी, नंद्याळ ह्याही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस व्हायची शक्यता 3 दिवसानंतर बनत चालली आहे. आणि तिथून पुढे
जोर वाढलेला दिसतोय. ह्या आठवडाभरात मी साधारणतः 5-6 दिवसात नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जळगाव परिसरात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस व्हायची शक्यता दिसून येते. आणि सांगली, सोलापूर, पणजी, गोवा परिसर, हुबळी ह्या भागात सर्वत्र मुसळधार पाऊस व्हायची शक्यता म्हणजे चिन्ह मॉडेल दर्शवत आहे. त्यामुळे आठवडाभरात हा पाऊस राहणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.